कॉम्प्युटर टायपिंग मराठी याचं बिझनेस लेटर या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत. सुरुवातीला काही इन्स्ट्रक्शन तुमच्याकरता असतील जे फॉलो करायचं आहे. लेटर अगदी शॉर्टकट पद्धतीनं मी घेणार आहे कारण ऑलरेडी सगळं टाईप आहे. फक्त तुम्हाला सेटअप या व्हिडिओमध्ये मी शिकवण. ठीक आहे. त्या अगोदर एक एक करून इन्स्ट्रक्शन सर्वांनी लक्षात राहू द्या. मराठीमध्ये हे जे टाईप केलेलं असतं तर हे तुम्हाला एक सूचना असतात. या सूचनाच्या द्वारे तुम्हाला सेटअप वगैरेला म्हणजे मदत होती. ठीक आहे. तुम्हाला जे काही टाईप करायचं मित्रांनो या शांतिनिकेतन पासून सुरुवात तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. ज्या ठिकाणी फुल स्टॉपची डॉटेड लाईन तुम्हाला दिसती त्या डॉटेड लाईन करता तुम्हाला इंटर घेऊन खालच्या दिशेला यायचं म्हणजे खालच्या लाईनला यायचं आहे. आता मराठीला जे वर्ड्स असतात बघा ते डिजिट जे असतात तर ते वरची जी टॉपची लाईन आहे. ठीक आहे. तिन्ही रो जे सोडले आपण त्याच्या टॉपच्या लाईनला हे मराठी वर्ड्स येतात. नम बटन्स मध्ये हे कुठेही सापडत नाही. बाकी तुम्हाला जर एम एस वर्ड मध्ये करायचं त्याची सेटअप वगैरे सेटिंग वेगळी असते. परंतु एक्झाम मध्ये तुम्हाला जर हे डिजिट जर प्रेस करायचे तर याकरता एकच उपाय वरच्या लाईनला यूज करा. तर तुम्हाला एक सूचना पण अशी राहील की सुरुवातीलाच लक्षात ठेवायचं आहे जेव्हा तुमचं ट्रायल पॅसेज राहणार मित्रांनो त्या टायमालाच बघून घ्या की तुमच्या पर्टिक्युलर कॉम्प्युटरमध्ये हे वर्ड चालताय नाही चालताय सगळ्याच गोष्टी. ठीक आहे. हा चला तर नेक्स्ट सुरुवात करू. हे जे आहे तर रुलर दिलेले तुम्हाला कमी जास्त इथून करू शकता तुम्ही. कॉम्प्युटरची जर स्क्रीन कमी असेल तर हे थोडं काय होईल का थोडं वाढलेल्या स्वरूपात असेल बघा. जसं की एक्झाम्पल करता या प्रकारे म्हणजे काय होतं मॅटर साईडनं कटतंय त्याकरता थोडंसं कमी तुम्हाला या ठिकाणाहून करायचं आहे. सेटअप वगैरे तुम्ही प्रॉपर या प्रकारे करू शकता या रुलरनं. रुलरची माहिती पण तुम्हाला हवी त्यामुळे येतं या ठिकाणी थोडंसं प्रॅक्टिकल तुम्हाला फक्त समजून सांगून दिलं. चला तर लेटर पूर्ण टाईप केलेलेच आहे ऑलरेडी फक्त तुम्हाला सेटअप समजून सांगतोय. लक्षात ठेवा सुरुवातीला हे जे तुम्हाला दिसतंय याप्रमाणेच तुम्हाला टाईप करायचं आहे. आता टाईप करताना कोणताही इंटर किंवा स्पेस वगैरे तुम्हाला सुरुवातीला द्यायचं नाही. जसं ॲज इट इज या साईडला मॅटर आहे त्याच प्रकारे या साईडला आपल्याला मॅटर हवं आहे. ठीक आहे. जर एक्झाम्पल करता एखाद्या याच्यामध्ये जर स्पेस नसेल जसं की सपोज संदर्भ दिलेला आहे आणि आपले हे जे वर्ड दिलेले आहे मध्ये सेमीकॉलन दिसतंय या सेमीकॉलनच्या मध्यभागी जर स्पेस नसेल तुम्हालाही सेमीकॉलनच्या मध्ये स्पेस बिलकुल द्यायचं नाहीये. जर तुम्हाला ह्या साईडला जर एखादा वर्ड चुकीचा वाटत असेल तरी तुम्हाला तसा सेम वर्ड या साईडला टाईप करायचा. ठीक आहे मित्रांनो हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. चला तर एक एक करून सुरुवात करू. आता जेव्हा पण बिझनेस लेटर असतं बिझनेस लेटर मध्ये सिंपल प्रोसिजर आहे. जोपर्यंत जावक क्रमांक वगैरे तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत पूर्ण सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेंटर अलाइनमेंट शो होत असेल या सेंटर अलाइनमेंट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. ठीक आहे. या सेंटर अलाइनमेंट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. हे मॅटर काय होईल सर्व मध्यभागी येईल. तर मध्यभागी आला त्यानंतर बघा सुरुवातीची लाईन सिलेक्ट करा माऊसच्या मार्फत बोल्ड करा. या ठिकाणी त्याची साईज वाढवा 24 हे कंपल्सरी राहील. याला अंडरलाईन वगैरे करण्याची गरज नसते. मग ज्या ठिकाणाहून तुम्हाला फोन आणि वेबसाईट वगैरे दिसते त्याच्या वरती आणि खाली एक इंटर कंपल्सरी घ्यायचं आहे. जर या ठिकाणी सेमीकॉलन जर दिसलेले असेल तर याला बोल्ड करणं आवश्यक आहे. जर सेमीकॉलन नाहीये तर बोल्ड नाही केलं तरी चालेल किंवा मग करू शकता फोन नंबर सिलेक्ट बोल्ड करा हे पण पूर्ण सिलेक्ट करा बोल्ड हे पण पूर्ण सिलेक्ट आणि या ठिकाणी याला पण बोल्ड करायचं आहे. ठीक आहे. आता हे जे इंग्लिशचं मॅटर तुम्हाला मध्यभागी दिसतंय या इंग्लिशच्या मॅटर करता तुम्हाला स्क्रोल लॉक बंद करणं आहे. एक्झाम मध्ये सुद्धा स्क्रोल लॉक जर बंद केलं तर इंग्लिशचं मॅटर टाईप होईल. स्क्रोल लॉक ऑन केलं तर मराठीचं स्टार्ट होईल. ठीक आहे. तर या ठिकाणी कोणती चूक झाली आहे असो काय प्रॉब्लेम नाही. आता नेक्स्ट समजून घ्या. दिनांक ज्या ठिकाणी दिलेली आहे फक्त तुम्हाला टॅबचं बटन प्रेस करायचं आहे या प्रकारे. स्पेस वगैरे दाबण्याची गरज नाही. शेवटपर्यंत नेऊन सोडा. जर खाली येत असेल बॅक स्पेसनं रिव्हर्स जरी घेतलं त्याला तर चालेल. कंपल्सरी या ठिकाणी एक इंटर द्यायचं आहे. प्रतिनंतर एक पुन्हा इंटर प्रेस करायचं. या ठिकाणी पुन्हा एक इंटर प्रेस. चला तर हे समजून घ्या पहिलं. आता पत्रातील परिच्छेद पदसोड पद्धतीने टंकलेखित करा. म्हणजे परिच्छेद त्यालाच आपण पॅरेग्राफ म्हणतो. पदसोड म्हणजेच काय रे इंडियन स्टाईल. लक्षात ठेवायचं चांगल्यापैकी. ठोकळा पद्धत म्हणजे काय तर ब्लॉक स्टाईल. पदसोड पद्धत म्हणजेच काय तर इंडियन स्टाईल. आता जर इंग्लिशचं तुमचं झालेलं असेल 40 तर तुम्हाला लक्षात असेल जर इंडियन स्टाईलनं पॅरेग्राफ म्हटलंय तर नेहमी जे आहे विषय आणि संदर्भ याला कंपल्सरी एक एक टॅब येतो. सिलेक्ट करतात त्याला
सिलेक्ट केल्यानंतर याला बोल्ड करावं लागतं. बोल्ड नेहमी ह्या ठिकाणाहून करायचं आहे, शॉर्टकट की एक्झाम मध्ये अलाउड नसते. पुन्हा याला सिलेक्ट करा, याला अंडरलाईन करा. नेक्स्ट वाला संदर्भ पण सेम सिलेक्ट, या ठिकाणाहून बोल्ड, पुन्हा सिलेक्ट आणि त्याला अंडरलाईन या ठिकाणाहून करायचं आहे. आता जिथून जिथून न्यू पॅराग्राफ असेल तिथून एक कंपल्सरी इंटर तुम्हाला द्यायचं आहे. जसं की न्यू पॅराग्राफ कुठं आहे मित्रांनो, इथं एक इंटर कंपल्सरी येईल. पुन्हा कुठं आहे दिलेला, तर या ठिकाणी एक इंटर, कळाव्याच्या वरती आणि खाली एक एक इंटर कंपल्सरी येईल. आता सांगितलेलं काय का पदसोड पद्धत यूज करायची आहे, कारण की आपण वरती जर विषय आणि संदर्भाला दिलंय म्हणजे याला सुद्धा देणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणाहून न्यू पॅराग्राफ असणार आहे आपणास, चला ठीक आहे, इथं पण न्यू पॅराग्राफ आहे. या ठिकाणी पण एक टॅब, इथं एक टॅब आणि कळावेला सुद्धा एक टॅब कंपल्सरी द्यायचा आहे. हे झालं. नंतर बघायचं बघा, पत्राचा शेवट उजव्या बाजूस करा. आता एक उजवी बाजू म्हणजे आपला लेफ्ट हँड साइड, एक असती सॉरी डावी बाजू म्हणजे काय आपला लेफ्ट हँड साइड, आणि उजवी बाजू म्हणजे 3.5 वरती याला कंपल्सरी न्यायचं आहे. आता 3.5 वरती नेताना याला पहिले तर सिलेक्ट करा पूर्ण. आता काय होतं की सिलेक्ट करायला जातोय मी, इथून आपला जो वर्ड होता तो तिथून चुकून खाली आला. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणाहून त्याला अंडू करायचं आहे. कंट्रोल झेड वगैरे तुम्ही प्रेस करू शकत नाही. सिलेक्ट करा, सिलेक्ट केल्यानंतर जे आहे वरती या थोडं, या ठिकाणी तुम्हाला एक शो होत असेल बघा लेफ्ट हँडेड. ठीक आहे, इथे शो होत असेल तुम्हाला लेफ्ट हँडेड. एक असतं लेफ्ट हँडेड जे बरोबर बॉक्स वरती क्लिक केलं दिसेल, एक असतं इथं हँगिंग इंडेड वरती. लेफ्ट हँडेड वरती क्लिक करायचं मित्रांनो आणि याला ड्रॅग करत न्यायचंय 3.5 ला. आता हे केव्हा होईल तसं जेव्हा तुम्ही या मॅटरला सिलेक्ट करसाल. आता चुकून काय झालं की हे 3.5 वर यायचं परंतु मागं सुटला. आता काय हरकत नाही, सिलेक्ट करा, बरोबर वरती जा आणि बरोबर राईट पोझिशन 3.5 ला त्याला सोडून द्या आणून. इथून त्याला सेंटर अलाइनमेंट नक्की करायचं आहे. सेंटर अलाइनमेंट झालं, सगळ्यात शेवटची जी लाईन होती, जसं की या सगळी शेवटची लाईन होती शांतिनिकेतन हाऊस, याच्या वरती तुम्हाला 2 इंटर कंपल्सरी प्रेस करायचे आणि खाली एक इंटर प्रेस करायचे. तर एकदम सिंपल सेटअप सांगितलंय. सर्व सिलेक्ट होईल कळावेपर्यंत, वरती जा, जस्टिफाय करून घ्या. पुन्हा जे जे छोट्या मोठ्या गोष्टी राहिलेल्या आहे, जसे इथं क्लिक करा, बॉर्डर सेक्शन मध्ये जा, बॉटम बॉर्डर वरती क्लिक करा. या ठिकाणी बॉटम बॉर्डर पण लागेल. आता जे छोट्या मोठ्या गोष्टी उरल्या ते बघायचं आपल्याला. जसं जस्टिफाय करायचं विसरलो की काय मध्यभागी घ्यायचं विसरलो तर चला ठीक आहे, बाकी सगळं ओके. सगळं जर ओके असेल, स्पेलिंग्स वगैरे म्हणजे तुमचं जे शब्द वगैरे आहे की चुकीचा आहे का, कुठं काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाली का, हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटची स्टेप आपल्याला करायची आहे. प्रति जवळ क्लिक करा, मेलिंग्स मध्ये जायचं, सिलेक्ट रेसिपिएंट मध्ये जायचं, टाइप न्यू लिस्ट मध्ये जायचं. हे सर्व झालं. इथून न्यू एंट्री वरती क्लिक करा. या ठिकाणी फर्स्ट नेम टाइप करायचं आहे, ऍड्रेस 1 आणि ऍड्रेस 2 तीन टॅब तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहे. त्याच प्रकारे तुम्हाला इथं टाइप करणं आहे. ठीक आहे, आता फर्स्ट नेम काय असतं मित्रांनो, हा जे तुम्हाला इथं दिसतंय हा असतो फर्स्ट नेम. समोर जो दिसतोय तुम्हाला हा असतो ऍड्रेस 1 आणि हा जो दिसतोय तो असतो ऍड्रेस 2. या ठिकाणी क्लिक होईल, फर्स्ट नेम टाइप होईल मेहरबान व्यवस्थापक. ठीक आहे, कॉमा विसरला, कॉमा पण देणं गरजेचं आहे. यामध्ये चूक नको फक्त. पुन्हा ऍड्रेस 1 करता टॅबच्या बटननं पुढे जा, इथे टाइप करा प्रशिक नेत्रालय. पुन्हा ऍड्रेस 2 मध्ये पुढे जा, रिसोड रोड वाशिम. आता छोट्या मोठ्या गोष्टी इग्नोर बिलकुल करायच्या नाही, फुल स्टॉप कॉमा बिलकुल तुम्हाला घ्यायचा आहे. आता याला करेक्ट आहे का बघायचं, न्यू एंट्री घ्यायची. पुन्हा सेकंड ऍड्रेस करता, सेकंड ऍड्रेस स्टार्ट होतो इथून मेहरबान व्यवस्थापक पासून. पुन्हा जा ऍड्रेस 1 मध्ये, शशांक नेत्र दवाखाना, मोची गल्ली, अमरावती. चला, जर टाइप झालंय फक्त ओके करायचं आहे. चुकून जर एखाद्या वेळेस पुन्हा न्यू एंट्रीवर क्लिक झालं, इग्नोर करू नका. डिलीट एंट्री तुम्ही इथून करू शकता, एडिट करायचं एडिट पण करू शकता, काय करायचं ते करा, काय विषय नाही. ओके करा. ओके झाल्यानंतर जर तुम्हाला लक्षात आलं की मी बरोबर केलंय नाही केलेलं आहे, चेक जर करायचं तर पुन्हा त्यातच जा, टाइप न्यू लिस्ट मध्ये जा. ह्या ठिकाणी तुम्ही पुन्हा चेक करून एडिट वगैरे करू शकता सेकंड स्टेप करण्याच्या अगोदर.
आता ओके झालंय, सगळं काही ओके आहे, तर मग इथं मर्ज अँड फील्ड वरती क्लिक करायचं. मर्ज फील्ड वरती सुरुवातीला बघायचं फर्स्ट नेम इंटर, मग करायचं मित्रांनो ऍड्रेस 1 इंटर, ऍड्रेस 2 इंटर. आता भरपूर विद्यार्थी चुका काय करतात, फर्स्ट नेम विसरून जातात, फक्त ऍड्रेस 1 आणि ऍड्रेस 2 करतात, जे की चुकीचं आहे. जर तुम्हाला मेल मर्ज प्रॉपर प्रकारे जर करायचं आहे तर नेहमी पहिलं फर्स्ट नेमच येईल, नंतर इंटर, ऍड्रेस 1 इंटर, ऍड्रेस 2. आता एक्झाम मध्ये 3च येतात, परंतु एका वेळेस बदलू पण शकतं. फर्स्ट नेमच्या जागी टायटल येऊ शकतं किंवा अदर काही पण गोष्टी येऊ शकतात, परंतु घाबरण्याची गरज नाही. या ठिकाणी जे टॅब दिलेले आहे तेच टॅब पुढे इन्सर्ट मर्ज फील्ड मध्ये पण असतील. ठीक आहे. आता ही जी पद्धत आहे ती आहे ब्लॉक स्टाईल, म्हणजेच काय तर ठोकळा. आता जर या ठिकाणी म्हटलं असतं त्यांनी की पदसोड पद्धतीने मेल मर्जचा वापर करा, आता ठोकळा पद्धत म्हणजे ही झाली. जर पदसोड पद्धतीने मेल मर्ज करा म्हटलं असतं तर नेहमी टॅब एक इथं आला असता, 2 टॅब आला असते आणि इथं 3 टॅब आले असते, म्हणजे असे झिगझॅग लाईन मध्ये जे येतं ठोकळा पद्धतीने झालं असतं. परंतु चुकून जर तुमच्याकडून झालं, सिंपल सिंपल सिलेक्ट करा, बरोबर ह्या ॲरोला पकडायचं फर्स्ट इंडेंटला आणि बरोबर त्या जागी आणून सोडायचं. हे झालं. त्यानंतर बघा रे प्रिव्ह्यू रिझल्ट वरती क्लिक करा, इथून हा ओमिट होईल सगळा भाग. लास्ट आणि फर्स्ट चेक करायचंय. हा जो पद्धत आहे ती ठोकळा पद्धत म्हणजेच ब्लॉक स्टाईल, एक असते पदसोड पद्धत, तर दोन्ही पण तुम्हाला क्लिअर करून सांगितल्या. आता प्रिव्ह्यू रिझल्ट झालं, लास्ट आणि फर्स्ट चेक करा, त्यानंतर इथून मेल मर्ज वरती क्लिक करा. फक्त जसं तुम्ही मेल मर्ज वरती क्लिक करसाल इथं तुम्हाला 2 लेटर शो होतील, एक्झाम मध्ये एकच लेटर शो होतं. त्यामुळं पुन्हा एकदा सांगतोय, जे काही तुम्हाला एडिट वगैरे करायचं होतं ते मेलिंग स्टॅप किंवा प्रिव्ह्यू रिझल्टला क्लिक करण्याच्या अगोदरच करायचं होतं. त्यानंतर जर तुम्ही मेल मर्ज करताय आणि काही चेंजेस करायचा प्रयत्न करताय, चेंजेस वगैरे बिलकुल पण होत नाही. जसं की इथे मी काहीतरी 0 वगैरे ऍड केला, समजा तेव्हा 000 काहीतरी ऍड केला, आता हे सेम जर इथे मी ऍड केला त्याचा अर्थ दुसऱ्या लेटर मध्ये पण ते ऍड व्हायला पाहिजे, पण इथं झालंय काही, बिलकुल काहीच नाही झालं. त्यामुळे लक्षात ठेवा, चुका होऊ देऊ नका. जे काही टाईप करायचंय, जे काही एडिट करायचंय ते मेल मर्जच्या सेक्शनला जाण्याच्या अगोदरच करा, कारण 30 मिनिटं तुम्हाला वेळ भरपूर मिळणार आहे. मोस्टली 15 ते 20 मिनिटांमध्ये सगळं टाईप वगैरे करून सेटअप पण होतं. त्यामुळं लाईन टू लाईन चेक करून नंतर त्याला फायनल तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. तर समजलं असेल बऱ्यापैकी. अजून काही लेटरचे फॉर्मॅट आपण घेऊ वेगवेगळे, सर्व त्यामध्ये राहिलेले पण तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. धन्यवाद.